नाशिक वाहन खड्ड्यामध्ये आदळल्यानं अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीविरोधातच गुन्हा दाखल। बेदरकारपणे वाहन चालवत असल्यानं नाशिक पोलिसांकडून गुन्हा दाखल। नाशिकच्या मखमलाबाद परिसरामध्ये झाला होता अपघात। कल्याण शहाडमध्ये जमिनीच्या वादातून राडा, सख्या काका पुतण्याच्या कुटुंबामध्ये तुंबळ हाणामारी आणि दगडफेक। काकाकडून पुतण्यावर लोखंडी हत्यारानं वार, तिघे किरकोळ जखमी तर एक जण गंभीर जखमी। मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। मुंबईमध्ये ड्रोन फ्लाइंग कंदील उडवण्यास बंदी। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतता भंग होऊ नये यासाठी पोलिसांचा निर्णय। छत्रपती संभाजीनगरमधील पैठण रोडचं काम अजूनही पूर्ण न झाल्यानं चितेगावमधील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। अनेक वेळा तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींवर कारवाई। पोलिसांनी 30 दुचाकींवर कारवाई करत दंड ठोठावला तर काही दुचाकीस्वारांना गाडीचे सायलेन्सर बदलायला लावले। डोंबिवली मूळ नावच स्थानकाच्या प्रवेशद्वारावरून गायब। कोट्यवधींच्या नूतनीकरणामध्ये डोंबिवली स्थानकाचं मूळ नावच गायब। ठाकरेंच्या सेना पदाधिकाऱ्यांकडून रेल्वे प्रशासनाला निवेदन, डोंबिवली नाव त्वरित लावा अन्यथा आंदोलनाचा इशारा। जेएनपीए बंदरातून 23 कोटींचा ई कचरा जप्त। बेकायदेशीरपणे मागवलेल्या 4 कंटेनरमध्ये लॅपटॉप, सीपीयू, प्रोसेसर, चिप्स आदी साहित्य होतं। या प्रकरणी सुरतमधील एका कंपनीच्या संचालकाला अटक, आरोपीची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। सोलापूरमधील माडाच्या बेंबळे वाफेगाव रोडवरील भीमा नदीच्या पुलावर मगरीचं दर्शन। अचानक मगरीचं दर्शन झाल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। दादरच्या प्लाझा बस स्थानकाजवळ टॅक्सी आणि कारचा अपघात। अपघातामध्ये बस स्थानकावरील एकाचा मृत्यू, 4 जण जखमी। अपघातामध्ये एक टॅक्सी आणि कारचं देखील नुकसान। टेम्पो ट्रॅव्हलर चालकाला शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतलं।